Addition by counting forward. Teacher: Salma, take these 2 seedlings and plant them in your garden. Salma: Sure ma'am, I already have 5 in my garden. Teacher: Now children, how many plants will there be in Salma's garden altogether? How Rama counted? Rama counted 2 fingers plus 5 fingers. Answer is 7. How Yash counted? Yash counted 5 fingers plus 2 fingers. Answer is 7. Rama counted 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 on her fingers from 1 to 7, while Yash counted only 2 fingers forward by 5, that is 6 and 7. पहा मुलांना, रामाने कसे मोजले? 2 fingers plus 5 fingers कसे मोजले? 2 plus 5 म्हणजे 1 पासून तिने स्टार्ट केले. 2 घेतले, मग 5 घेतले आणि सगळे फिंगर्स तिने मोजले. मग तिचे आले 7. तिचं उत्तरही बरोबर आहे. परंतु यशने कसे मोजले? 5 फिंगर्स प्लस 2 फिंगर्स. त्यालाही उत्तर काढायचं होतं, परंतु त्यांनी मोजताना काय केले? 5च्या पुढे काय केले? 2 फिंगर्स मोजले. त्यामुळे काय झालं? कोणाचं उत्तर लवकर आलं? तर यशचं उत्तर बरोबर क्विकमध्ये आलेलं आहे. पहा, रमा काउंटेड 1, 2, 3 ऑन हर फिंगर्स फ्रॉम 1 to 7, while यश काउंटेड ओनली 2 fingers forward by 5, that is 6 and 7. 5च्या नंतर फक्त त्यांनी 2 fingers मोजले. 5च्या पुढे किती? 5च्या पुढे किती येतात? 6 and 7. आलं? आता पुढे बघा. टीचर: Both get the same sum and both are right, but whose addition was quicker? Yash: Mine. Teacher: Suppose we put together 9 sticks and 3 sticks in order to add them. What answer would we get? Rama: The answer is 12. I counted फ्रॉम 1 to 12. पुन्हा रामाने काय केलं आहे? तिने 9 घेतले स्टिक्स प्लस 2 घेतले, बरोबर. परंतु तिने मोजताना कसे मोजले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. म्हणजे तिने स्टार्ट कुठनं केली? 1 पासून स्टार्ट केले, बरोबर. टीचर: बट यू गेट 12 इवन इफ यू काउंट 10, 11, 12 forward from 9. Here, knowing that we have 9 sticks, we counted serially only the extra sticks we got. Yash: Even if we have 3 sticks and get 9 new sticks and we count forward from 3, we get the same answer 12. ओके नाही? यशनी कसे मोजले? तर 9च्या पुढे 3 स्टिक्स मोजलेले आहेत. 9च्या फॉरवर्ड 3 फिंगर्स किंवा 3 स्टिक्स किती येणार? 9च्या पुढे 10, 11 and 12. ओके. However, it is easier to count 3 forward from 9 than to counting 9 forward from 3. समजते मुलांनो? म्हणजे काय करायचं? आपल्याला इथे ॲडिशन करायचे, परंतु कसे करायचे ॲडिशन तर ते पहा. आता तुम्हाला समजा इथे काही कॉईन आहेत, किती आहेत ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 प्लस 1, 2, 3. 6 प्लस 3 दिलेले आहेत. मग आता तुम्ही काउंट करताना कसे करणार काउंट? तर हे 6 पुन्हा घ्यायचे का 1 पासून? नाही, तर हे 6 आहेत. आता 6च्या फॉरवर्ड किती करायचे आहेत आपल्याला? 3 करायचे आहेत. 6च्या पुढे किती येतात? 7, 8 and 9. म्हणजे आन्सर आपल्याला किती येणार आहे? आपलं आन्सर 9 येणार आहे. परंतु हे आपण आन्सर कसं काढलं? तर 6 + 3 म्हणजे 6च्या पुढच्या संख्या आपण 3 संख्या मोजलेल्या आहेत.
6च्या पुढच्या 3 संख्या मोजलेल्या आहेत. म्हणजे 6च्या पुढे 7, 8 and 9. आता इथं दुसरं उदाहरण आहे. आता इथे किती कॉईन आहेत? 1, 2, 3, 4. 4 प्लस 1, 2, 3. 4 प्लस 3. आता हे 4 आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता 4च्या पुढे आपल्याला किती काउंट करायचे? 3 काउंट करायचे आहेत. 4च्या पुढे किती येतात? 5, 6 and 7. आलं लक्षात? किती आलं आपलं उत्तर? तर 7 आलेलं आहे. मग इथं तुम्हाला काही उदाहरणं दिलेले आहेत बघा. ॲड बाय काउंटिंग फॉरवर्ड. आता हे पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे उदाहरण? 25 प्लस 3. मग आता 25च्या पुढे फक्त किती फिंगर्स मोजायचे तुम्हाला? 3 फिंगर्स मोजायचे. 25, 26, 27, 28. आता बघा दुसरं उदाहरण आहे 5 प्लस 38. परंतु हे जे उदाहरण करताना आपण काय करायचं? जो बिगर नंबर आहे तो अगोदर घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये बिगर नंबर कोणता आहे? तर 38. 38च्या पुढे किती काउंट करायचे फिंगर? 5 फिंगर काउंट करायचे आहे. 38च्या पुढे मोजा 5 फिंगर्स. 38 नंतर 39, 40, 41, 42, 43. काय आन्सर येणार आहे आपलं? 43. आता इथे पुढे 5 प्लस 19. आता 5 प्लस 19 मग आपला पहिली संख्या कोणती घ्यायची आपण? तर 19 घ्यायचे, कारण का ते बिगर आहेत. बिगर नंबर घ्यायचा अगोदर. 90च्या पुढे 5 फिंगर्स काउंट करायचे. 90च्या पुढे 5 फिंगर्स काउंट करा. 90च्या पुढे 20, 21, 22, 23, 24. काय आन्सर येणार आहे तुमचं? 24. आता पुढे पहा 4 प्लस 23. कोणता नंबर घेणार तुम्ही अगोदर? बरोबर 23. कारण का घेणार? कारण हा मोठा नंबर आहे, बिगर नंबर आहे. 23 नंतर 4 काउंट करा. 23, 24, 25, 26, 27. सोपं आहे. आणि केल्या वेळेस तुम्ही जे कार्ड वापरून जे केली ना उदाहरणं ती मला फार आवडलेली आहेत. ही उदाहरणंही तुम्ही तशी सोडू शकता, परंतु आपल्याला एवढ्या संख्या मोठ्या संख्यांच्या वस्तू आपल्याकडे नसतात. त्यामुळे हे फिंगर्स मोजून ही उदाहरणं करा आणि सरावासाठी छोटी छोटी उदाहरणं तुम्ही ह्या वस्तू वापरून ऑब्जेक्ट वापरून तुम्ही करू शकता. थँक्यू.